ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर, आता सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। असे सर्वच सन्माननीय मान्यवर, वेळोवेळी सर्वांचे नाव या ठिकाणी घेऊ इच्छित नाहीये, परंतु उपस्थित राहिल्याबद्दल प्रथमतः सर्वांचे खूप खूप धन्यवाद। या ठिकाणी आपल्याला आपण जो उपक्रम राबवत आहे, या उपक्रमामध्ये त्यांनी आपल्याला खूप मोलाची भूमिका निभावली। असे डॉक्टर दादासाहेब असते, त्यानंतर संभाजीनगरहून आलेले आपल्याला रक्तसंचलन करण्यासाठी जे टीम आहेत त्यांचे पण खूप खूप अभिनंदन व धन्यवाद। मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आज आपल्या झिडपी गावामध्ये शिवजयंती निमित्त ब्लड डोनेशन कॅम्प या ठिकाणी विशाल मेडिकलवरती ठेवलेला आहे। एका ठिकाणी जास्त गर्दा होऊ नये यासाठी आपण मधुमेह तपासणी, ब्लड तपासणी व मोफत औषधी वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। याचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी शिवजयंती निमित्त आपल्याला विनंती करतो व आपण पण जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी अवेअरनेस केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे। आज एक छोटासा विषय मी तुम्हाला सांगू इच्छितो। बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात की शुगर आणि बीपी एकदम जनरल विषय हा। आपण कुठेही जरी गेलो तर 5 मिनिटांमध्ये ती तपासणी होत असते। शुगरची तपासणी करायला जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटाचा वेळ लागतो। तुम्ही जेवणा अगोदर पण करू शकता, जेवणानंतर पण करू शकता, परंतु ही तपासणी जी आहे तपासणी आपण आवर्जून केलीच पाहिजे। याला काही वयाचं बंधन नाही आहे। जसं 20-22च्या पुढे जर गेलोय आपण 40च्या नंतर तर तुम्ही तर म्हणतो जवळपास तुरळक पेशंट असे आढळत असतील की त्यांना शुगर बीपीचा त्रास नाही आहे, तुरळक जे नशिबान असतील की त्यांना त्रास नाही आहे शुगर बीपीचा, परंतु शुगर बीपी आपण आवर्जून तपासणी केली पाहिजे। या ठिकाणी आपण शिवजयंती निमित्त मधुमेह तपासणी केले कॅम्प आयोजित केलेला आहे। आणि दुसरी गोष्ट, आपल्या रोटरी क्लबच्या माध्यमातून जर काही पेशंटला शुगरचा आजार जर कधी आढळला, एखाद्या पेशंटची जर शुगर वाढलेली जर आढळली तर त्यासाठी आपल्याला सेवा हॉस्पिटलचे डॉक्टर अभय जाधव सरांकडून त्यांच्यासाठी मोफत मेडिसिन पण दिले जाणार आहेत, मोफत उपचार पण केले जाणार आहेत। जे कॅम्पमध्ये आपल्याकडून तपासणी करून जातील त्यांना कार्ड दिले जाणार त्या ठिकाणी। आणि बाकीच्या पेशंटची ब्लड ग्रुप जो आहे, ब्लड ग्रुप आपण कोणीही चेक करू शकतो त्या ठिकाणी। ब्लड ग्रुपला असं हे नाही की कोणी करायला पाहिजे किंवा कोणी नाही करायला पाहिजे, सर्वांनी सुद्धा त्या ठिकाणी आपण करू शकतो। दुसरी गोष्ट, ज्यांनी जे ब्लड डोनेशनसाठी जाणार आहेत त्यांना करण्याची गरज नाही आहे, कारण की त्यांच्या ऑलरेडी सर्व तपासणी त्या ठिकाणी होणार आहे। त्यांना ब्लड ग्रुप तपासणी करण्याची गरज नाही आहे। जे कोणी तिथं डोनेट करणार नाही आहे त्यांनी त्या ठिकाणी आपल्या या ठिकाणी येऊन मधुमेह तपासणी व ब्लड ग्रुप तपासणी करून घ्यावी। तसंच या ठिकाणी सर्व आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा एकदा शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि थांबतो।